नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट इन द ह्यूमन बॉडी. पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट इन द ह्यूमन बॉडी. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. या युनिवर्समध्ये आणि पर्टिक्युलरली या सोलर सिस्टीममध्ये I am more concerned with the solar system. तर या सोलर सिस्टीम मध्ये जो पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, पॉझिटिव्ह पोटेन्शियल हे सनच्या अंडर खाली येतं, निगेटिव्ह पोटेन्शियल हे मूनच्या अंडर खाली येतं. तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनर्जी जी आहे ना, सन रिप्रेझेंट करतो. एखाद्या व्यक्तीमध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी आहे ना, ही सनवर डिपेंड असते आणि त्या व्यक्तीमध्ये असणारी कार्यक्षमता म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी ही मूनवर डिपेंड असते. तर संपूर्ण आपल्या बॉडीवर सन आणि मूनचा इफेक्ट असतो. म्हणजे आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार माणसाच्या तशा बघितल्या तर 3 नाड्या असतात, परंतु नॉर्मली 2 नाड्या असतात. एक सूर्यनाडी, एक चंद्रनाडी. सूर्यनाडीमध्ये जेव्हा आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, जेव्हा आपल्याला उष्णतेची गरज असते, तेव्हा आपली सूर्यनाडी जास्त ॲक्टिव्ह झालेली असते. जेव्हा आपल्या शरीरातली उष्णता जास्त वाढते तेव्हा चंद्रनाडी ॲक्टिव्ह होते आणि कित्येक वेळा या दोन्ही नाड्या ॲट अ टाइम काम करत असतात. तर आपल्या शरीरामध्ये नॉर्मली 3 नाड्या असतात, परंतु 2, एक सूर्यनाडी म्हणजे उजवी आणि उजव्या नाकपुडीने आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा सूर्यनाडी आणि डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेतो तेव्हा चंद्रनाडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक पोटेन्शियल डिफरन्स असतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो. आणि म्हणजे सन जो असतो आणि मून जो असतो, हा सन पोटेन्शियलचा पोटेन्शियल क्रिएट करतो आणि मून जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो. तर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तो पोटेन्शियल डिफरन्स असतो आणि हा पोटेन्शियल डिफरन्स हा फक्त आपल्या बॉडीमध्ये नसतो, तर निसर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी हा पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट असतो. इनफॅक्ट संपूर्ण जे युनिवर्स आहे, युनिवर्स बोलण्यापेक्षा सोलर सिस्टीम, तर युनिवर्सपर्यंत मी पोचलेलो नाही. मग आता सध्या सोलर सिस्टीमचा अभ्यास करतानाच वेळ कमी पडतो. तर सोलर सिस्टीमबद्दल जर पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर ही जी संपूर्ण सोलर सिस्टीम आहे ना, ही एक पार्टनरशिप आहे. सन आणि मून यांची पार्टनरशिप आहे आणि सन आणि मून जे आहेत ना, हे संपूर्ण सोलर सिस्टीमचे खरं म्हणजे पार्टनर्स आहेत. सनला आपण चेअरमन बोलू शकतो आणि मूनला मॅनेजिंग डायरेक्टर बोलू शकतो. तर सन आणि मून हे काय, हे संपूर्ण या सोलर सिस्टीमचे मालक आहेत. ही संपूर्ण सोलर सिस्टीम म्हणजे सन आणि मून यांची पार्टनरशिप आहे. सन हा पॉझिटिव्ह पोटेन्शियलचा कारक आहे, मून हा निगेटिव्ह पोटेन्शियलचा कारक आहे. आणि हे संपूर्ण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट नाही, तर हे LCR सर्किट आहे. तर याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या. या पुस्तकाचं नाव लोकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. आणि त्याच्यामधला हा सब टॉपिक आहे पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट इन द ह्यूमन बॉडी. तर वाचकांनी याची नोंद घ्यावी. थँक्यू, धन्यवाद.